मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केले जात आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, खरं तर पुण्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर सुद्धा थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल। कशा पद्धतीने आंदोलन केले जाते, तयारी कशा पद्धतीने केली गेली? अगदी बरोबर आहे। बदलापूर घटनेचा जो पडसाद आहे ते सर्वत्र उमटल्यानंतर आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार होता। महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडनं हा होता, परंतु न्यायालयाने मनाई केल्यानंतर मात्र आता जे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे आणि मी आहे तर सेना भवनसमोर आणि सेना भवनसमोर हे निषेध आंदोलन होणार आहे आणि याच निषेध आंदोलनाला उद्धव ठाकरे हे 11 वाजेच्या सुमारास पोहोचणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। 11 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे इतर नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। सेना भवनसमोर मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येत जे शिवसैनिक आहेत किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्याचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते सामील होण्याची शक्यता आहे। कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। साधारणतः 1 तास हे आंदोलन चालणार आहे। तोंडावर काळी पट्टी, हातामध्ये काळी पट्टी, काळे झेंडे अशा प्रकारचं या आंदोलनाचं स्वरूप आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये ज्या महिलांवरील अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराच्या काही बॅनर्ससुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते शांततेत होण्यासाठी पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे। याचबरोबर मुंबईत विविध ठिकाणी वरळी असेल, घाटकोपर असेल, कुर्ला असेल या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन होणार आहे। परंतु सेना भवन समोर जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला स्वतः उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत। मनोज, खरं तर राज्यभरामध्ये हे आंदोलन पाहायला मिळतंय आणि सेना भवनासमोरचं आंदोलन खरं तर उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे पोलीस बंदोबस्त कसा आहे?